मराठी क्लास 6 कोट फॉर मेमरी पोयम प्रार्थना देवा तुला. प्रस्तुत कवितेत परमेश्वराची आळवणी केली आहे. जीवनात येणाऱ्या संकटांशी सामना करण्याची शक्ती देवाने द्यावी ही विनंती ईश्वराकडे केली आहे. आळवणी केली आहे म्हणजे भगवान को पुकारा है, भगवान को प्रार्थना की है कि जो भी संकट जीवन में आए उसके लिए, उसको पार करने के लिए हमें शक्ती दो. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटूनी या भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा. स्वैरवेगे जीवनाचा धावतो रथ सारखा. संयमाचा पथ ही माझ्या लोचनांना पारखा. सारथी होऊन आता आवरी अपघात हा. आस नाही मज कशाची खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी. देह हा कर्मांत सरुनी सफल हो जन्म हा. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. ये कविता बार बार आप सुनेंगे तो आपको कोट फॉर मेमोरी के लिए याद हो जाएगी. मगर ये कविता बोलने का तरीका थोड़ा सा अलग है. ये सिर्फ कोट फॉर मेमोरी के लिए नहीं, तो अगर आप बाय हार्ट करना चाहते हो, क्योंकि बहुत अच्छी कविता है, तो जो पहले 2 लाइन्स है वो हर बार हर स्टैंजा के बाद आप रिपीट कर सकते हो. जैसे कि प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटूनी या भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा. यानी मैंने पहली लाइन फिर से रिपीट की, जिससे अर्थ भी लगता है और एक लय आता है. स्वैरवेगे जीवनाचा धावतो रथ सारखा. संयमाचा पथ ही माझ्या लोचनांना पारखा. लोचन याने नयन, नेत्र. पथ याने रस्ता. स्वैरवेग याने बेभान याने अनकंट्रोलेबल स्पीड. वेग याने स्पीड. सारथी होऊन आता आवरी अपघात हा. अपघात याने एक्सीडेंट. सारथी हो के मतलब सारथी यानी जो गाड़ी को चला रहा है वो. तो जो ये अनकंट्रोलेबल व्हीकल है, जिसकी अनकंट्रोलेबल स्पीड है जीवन की, जो ये रथ है जीवन का जिसकी अनकंट्रोलेबल स्पीड है, तो उसमें मैं नियंत्रण रास्ते पे चाहता हूँ, मगर मेरे आँखों को वो नहीं दिख रहा है नियंत्रण. तो तुम मेरे जीवन को एक सारथी की तरह कंट्रोल में लाओ. आवरी यानी कंट्रोल करना और उससे एक्सीडेंट से बचाना, यानी लिटरली एक्सीडेंट से बचाना नहीं, मगर जिंदगी के जो संकट है, जीवन में जो संकट है, उनसे लड़ने की ताकत देना या उनसे बचाना. आस नाही मज कशाची खंत नाही मानसी. आस यानी आशा या होप नहीं है मुझे किसी चीज़ की, और किसी का रिग्रेट भी नहीं है, खंत भी नहीं है मन में. तू नभाच्या लोचनानी सर्व काही जाणसी. नभाचे लोचन यानी नभ यानी आकाश, गगन. तो आकाश के नयनों से तुझे सब कुछ पता है, यानी ऊपर से तुम सब देख रहे हो. देह यानी शरीर, ये जो काया है, अपना जो शरीर है वो. कर्मांत सरुनी, कर्मांत कर्माचा अंत करून, कर्मांत. देह हा कर्मांत सरुनी सफल हो जन्म हा. ये शरीर जिसके जो कुछ कर्म है वो करने के बाद मेरा जीवन सफल हो जाए. यही प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. प्रेमदृष्टी यानी प्यार की नजर से. दुःख जेव्हा दाटूनी भार होतो अंतरी. दुख यानी जब कुछ पेन हो रहा है और वो हमारे मन में
जमा हो रहा है अपने अंतर मन में, तो मैं तुमको कैसे बुलाऊं उस वक्त, मी कसे विनवू तुला रे, मैं तब तुम्हें कैसे बुलाऊं। विनवणे यानी कि मनाना कि तुम आओ, तुम खुद ही धावतू गरुड़ा परी, तुम खुद ही गरुड़ के जैसे आ जाना और संकटाशी झुंझण्याला हाथ दे मजलादा, और तुम खुद ही मुझे उस संकट से निपटने के लिए अपने 10 हाथ देना और उससे मुझे बाहर निकालना। बहुत ही सुंदर कविता है। इस कविता का कोट फॉर मेमोरी आप लिख सकते हो और ये कविता 10-20 बार सुनेंगे तो आपको याद हो जाएगी। शब्दार्थ सदा यानी नेहमी, ऑलवेज, अंतरी मनात, इन माइंड, झुंजण्यासाठी, लढा देण्यासाठी, टू फाईट, स्वेअर ज्याला मर्यादा नाही, बेलगाम या अनकंट्रोल्ड, पथ रस्ता, रोड, लोचन नयन, डोळे, सारथी जो रथ चालवतो, चॅरिओटर, आवरी याने आवर घालण्याने, होल्ड बॅक, आस, आशा, होप, खंत, दुःख, रिग्रेट, मानसी, मनाला, इन माइंड, नभ, आकाश, आभाळ, स्काय, देह, शरीर, बॉडी, कर्म, केलेली कृत्ये, कर्म, सफल, यशस्वी, सक्सेसफुल, वाक्प्रचार, पारखा होणे, दूर होणे, संबंध तुटणे, संकटांशी झुंजणे, संकटावर मात करणे। रिकाम्या जागा भरा, ये तो आप पोएम से देख के लिख सकते हो। कवितेच्या ओळींचा अर्थ, दुःख जेव्हा दाटून या भार होतो अंतरी, मी कसे विनवू तुला रे धावतो गरुड़ा परी। मैंने ये जब डिस्क्राइब कर रही थी पोयम, तभी इसके अर्थ में ये सब बता दी है लाइंस, आप फिर से रिपीट करके देख सकते हैं। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। कवी देवाजवळ कोणती प्रार्थना करीत आहे? कवी देवाजवळ ही प्रार्थना करीत आहे की तू सदा माझ्या जवळ राहा, सदैव माझ्या जवळ राहा। या फिर ऐसे बोल सकते हो, कवी ने देवाजवळ सदैव जवळ राहण्याची प्रार्थना केली आहे। संकटाशी झुंजण्यासाठी कवीला किती हात हवे आहेत? संकटाशी झुंजण्यासाठी कवीला 10 हात हवे आहेत। संयमाचा पथ कसा झाला आहे? संयमाचा पथ लोचनांना पारखा झालेला आहे। जीवनातील अपघात थांबवण्यासाठी कोण सारथी होणार आहे? जीवनातील अपघात थांबवण्यासाठी ईश्वर सारथी होणार आहे किंवा देव सारथी होणार आहे। पण परमेश्वरांचे लोचन कशाचे आहेत? परमेश्वराचे लोचन नभाचे आहेत किंवा आकाशाचे आहेत। जन्म सफल कसा व्हावा असे कवीला वाटते? जन्म चांगले कर्म करण्यात आपला जीवन सफल व्हावा असे कवीला वाटते। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। कवी देवाला सारथी होण्यास का सांगतो आहे?